श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती, मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव करीत, आपाटव झाले भक्त. तेथीची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्ण. सवे घेऊन या स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरती टोळांसी, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठवणी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथोनी या निघाले, अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविद्य होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती, आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून या ईश्वरमूर्ती, चोळप्पा करी आदर. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी स्वामी भक्तीस तव पाही, स्वामी झाले सदनाते. तयाची देखोनी या भक्ती, स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरती. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञाती असती जे. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनिया, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनिया, फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊन या लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनिया, आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे आली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पडली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनिया गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली. षडोपचारी पूजिली, स्वामी मूर्ती नृपराई. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते. अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.